कोणती दिली? कोविशिल्डची. कोरोनाच्या काळात एक लस दिली आणि एका लशीचा साधारणतः जशी ही लस दिली आपल्याला सर्टिफिकेट काढायला लावली. सर्टिफिकेट सगळ्यांनी काढलं. लस घेतल्याचं कम्प्युटरवाल्यांना किती घेतले बाय? 100 रुपये घेतले. प्रत्येकाकडून 100 रुपये घेतले. सर्टिफिकेट किती जणांनी काढलं? 140 कोटी जनतेने सर्टिफिकेट काढलं. 140 कोटी गुणिले 100 रुपये पैसे किती झाले बघा. आता मला सांगा ते सर्टिफिकेट बरं काढलं. सर्टिफिकेटवर फोटो कुणाचा? मोदी बाबाचा फोटो. मोदी बाबाचा. लय भारी आहे हे लय भारी आहे. आता कुठं बी जाईल तिथं आम्ही पेट्रोल पंपावर जायचं. त्याचा भाव बघू बघू आमचे चेहरे पडायला लागलेले. आमच्या खिशाला ताण पडतोय. आम्ही एकदम चेहऱ्याला आमच्या 12 वाजलेले आणि हसरा फोटो तिथं मोदी बाबाचा. तुमच्याकडे इकडे सुलभ शौचालय झालेली आहे. त्या सुलभ शौचालयामध्ये लोकांच्या पोटात मुरड येईल, पोटात कळ यायला लागली. लोक हातात बादली घेऊन रांगेमध्ये आणि हसरा फोटो कुणाचा? फक्त स्मशानभूमीत फोटो लावायचा राहिला. जाहिरातीचा नाद किती असतोय बघा. किती जाहिरातीचा नाद आहे. जाहिरात करण्यासाठी आमचे 100 रुपये घेतले. जाहिरात त्यांनी केली, पैसे आमचे घेतले. 18 लाख सॉरी 140 कोटी गुणिले 100 एवढे पैसे आमचे घेतले आणि आम्हाला ते सर्टिफिकेट दिलं. तुम्ही विचार करा माय बाप हो, दादा हो, माया हो, ताया हो, भावांनो, की ते सर्टिफिकेट कुठं कामाला आलं? ड्रायव्हिंग लायसन्स काढताना मागितलं का सर्टिफिकेट तुम्हाला? ते घर घेताना मागितलं का? लेकराचं ऍडमिशन घेताना, गाडी घेताना, ऍक्सिडेंटचा क्लेम करताना, इन्शुरन्स करताना, लग्न करताना, घटस्फोट घेताना, मेल्यावर तिकडे पुरताना, तर जाहिरात कशापाई केली? कशापाई जाहिरात केली ती? अरे काँग्रेसने 40 लशी दिल्या रे. 40. बीसीजी दिला, ट्रिपल दिला, गोवर दिला, देवी दिला, नारू दिला, पोलिओ दिला, धनुर्वात दिला. 14 लशी दिल्या त्यांनी. 14 लशी. पण 14 लशींची जाहिरात नाही केली काँग्रेसने. हे मात्र जाहिरात करायला एक नंबर जाहिरात करायला. बरं जाहिरात केली, फोटो छापला, सगळं खरं. 15 दिवसाखाली सांगितलं कोविशिल्डची लस ज्याला घेतली त्याला त्याच्या अंगात रक्ताच्या गाठी होऊ शकतात. फोटो काय 360 डिग्री मध्ये फोटो काय काय की मोदी की गारंटी रे भाई? ये कैसी गारंटी है? जो चांस मिलते फोटो छपवाता और जैसे भी लगता है इसको कि अभी रिस्क है तो फोटो निकाल के लेता. ऐसी गारंटी थोड़ी होती भाई. इनको कैसी गारंटी है? ना मोदी को गारंटी है, ना फडणवीस को गारंटी है, ना बीजेपी को गारंटी है. अगर इनको गारंटी होती तो हमारे 40 गद्दार काय को ले जाते जी? हाँ हमारा बेटे जो 40 भेड़ बकरी की तरह तुम लेके गए, तुमको गारंटी नहीं करके लेके गए ना, और फिर भी गारंटी नहीं मिल रही थी करके अजय दादा के भी लेके गए तुम. फिर भी गारंटी नहीं मिल रही, फिर भी नहीं गारंटी मिल रही तो हमारे अकेले जानकर दादा को भी लेके गए. वो भी सब कुछ जानकर उधर गए, सब जानकर कि अरे तुमको ये लोग गिराने वाले हैं, ये सुनकर भी गए. बरं एवढ्याने भी गॅरंटी नाही मिळाली दादा. तर ज्याला स्वतःचं इंजिन चालू का बंद पडेल त्याची गॅरंटी नाही, त्याला भी घेऊन गेले. घ्या 200 लोकांचे. नाद करायचं नाही माझा नाद. कायदा माझ्या बाप्पाला लिहिलाय. मिस्टर राज ठाकरे, मिस्टर राज, काल तुम्हाला माझ्यावर बोलायची वेळ आली. हा विजय आहे माझा. विजय विजय विजय. आणि मिस्टर राज तुमच्यावर आता वेळ वाया घालवणार नाही, कारण याच्या आधीच्या सभेमध्ये मी तुमची आहे नाही तेवढी सगळी व्यवस्थित केलेली आहे. पण एक मुद्दा मला रिपीट करायचा आहे आधीच्या सभेतला. का आम्हाला गरजेचे आहेत अनिल भाऊ? त्याचं कारण सांगते दादा. हो आम्हाला अनिल भाऊ का गरजेचे आहेत? महागाईचा प्रश्न आहे, भ्रष्टाचाराचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आहेत. आणि अजून एक प्रश्न आहे, मी बाई आहे, मला बाईपणाच्या वेदना कळतात. महिला सुरक्षेचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की अजित पवारांशी आमची युती कधी होऊ शकत नाही, अपात धर्म नाही, शाश्वत धर्म नाही. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? ते म्हणाले होते की अजित पवार तो गयो चक्की पीसिंग पीसिंग अँड पीसिंग म्हणाले होते ना. आपण कधीच बोलत नाही यावर, बोलत नाही मी याच्यावरती. चक्की पिसिंग 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 म्हणाले, आईला ते पिसिंग 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 म्हणत होते आणि पिसिंग पिसिंगचा प्रवास पहाट पहाट किसिंग 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 पर्यंत पोहोचला. हे पद्धत नाही, असं कसं होऊ शकते बरं? आणि त्या किसिंगचं लोन किती पोहोचलं बघा, किती लोन पोहोचलं. काल तिकडे मी गेले होते हेमंत गोडसेंच्या तिकडे, तर हेमंत गोडसेच्या हुक्का पार्लर मधले व्हिडिओ सगळे लोक दाखवले. मी त्यांना म्हणलं दादा हो तुम्ही काय मला आता सांगायला, म्हणलं तुम्ही मला हुक्का पार्लर मधले व्हिडिओ दाखवायला लागलात, इकडे धारावी मध्ये लोक लिफ्ट मधले व्हिडिओ दाखवायला लागले. दादा हो ती आमची माय माऊली रिंकी बक्सला, ती रिंकी बक्सला काल आली होती गोवंडीमध्ये. 3 वर्ष तिला तिच्या आईसोबत भेटू दिलं नाही. या राहुल शेवाळेने तिच्यावरती आरोप केले, तिला खोट्या नाट्या आरोपांमध्ये अडकून टाकलं. आमच्या तमाम पोलीस भावांना अपील आहे रे दादा हो, कळकळीचं आव्हान आहे. ही वर्दी सदरक्षणाय खलनिर्दनाय सांगणारी आहे, सज्जनांचं रक्षण करू दुर्जनांचा नाश करू. कसं काय दुर्जनांना साथ देताय तुम्ही? काय एक पोरगी न्याय मागते तिला साथ देत नाही तुम्ही. उद्या रिंकी बक्सला पुन्हा येणार आहे, उद्या रिंकी बक्सला पुन्हा येणार आहे साकी नाक्याला. रिंकी बक्सलाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार राहुल शेवाळे असतील. राजे हो हे सगळं असं सगळं नाटक चाललेलं, महिलांची सुरक्षा जे आमचे पापा वर रुकवा दे, पापा पापा वर रुकवा सकता है. अगर तुम्हारा पापा वॉर रुकवा सकता है तो तुम्हारा पापा मणिपुर के दंगे क्यों नहीं रुकवा रहा है? अगर तुम्हारा पापा वॉर रुकवा सकता है तो महंगाई क्यों नहीं रुकवा रहा है? अगर तुम्हारा पापा वॉर रुकवा सकता है तो बेरोजगारों की ये जो तादाद बढ़ रही है ये क्यों नहीं रुकवा रहा है? सांगा होतं नाही आम्हाला. दादा हो अनिल भाऊंची एक सीट एक खासदार निवडायचा एवढ्यासाठी आम्हाला महत्वाची नाही. अनिल भाऊंची सीट आम्हाला थेंबे थेंबे तळे साचे, तिथं जाऊन संविधान वाचवायचे, संविधानाची लढाई लढायची म्हणून जास्त महत्वाची आहे. मणिपूरमध्ये 2 मायमावल्या नागवल्या, आमची बिल्किस बानो, आमची एक बहीण लढत होती, तिच्या बलात्कारांना या लोकांनी मिठाई भरवली. काय परिस्थिती आहे, काय वातावरण करून ठेवलं. इकडे रिंकी बक्सला कितीतरी नावं सांगता येतील, या सगळ्या मायमावल्या टाहो फोडायला लागल्या. आमच्या रेस्लर महिला टाहो फोडायला लागल्या. रेस्लर महिला म्हटल्या की आमचं सुवर्ण पदक परत घ्या, जर तुम्ही हे करू शकत नसाल तर. नाही मिळाला. काल घ्या 200 बोला मनसे बोलले आणि काय म्हणाले ते, आता मोदींना पाठिंबा देत आहे. अरे बिनशेत पाठिंबा देऊन काय उपयोग आहे राजा, काय उपयोग आहे? तुम्ही पाठिंबा द्यायला निघालात, कोणत्या मुद्द्यावर देणार आहात, काय मुद्दा आहे तुमच्याकडे? तर म्हणाले मी ब्रिजभूषणला, काय बोलले ते ब्रिजभूषणला? पत्र आहे माझ्याकडे, मी कच्चा खेळच खेळत नाही. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं होतं, पत्र रेस्लर महिलांच्यासाठी लिहिलं होतं, पत्र मोदींना लिहिलं होतं. पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की सिकिंग युअर अटेन्शन टू जस्ट डिमांड्स ऑफ विमेन रेस्लर कॉर्डिली जय महाराष्ट्र, ऑल्दो द सब्जेक्ट लाइन मेन्शन दॅट दिस लेटर इज इन ऑर्डर टू सीक युअर अटेन्शन सिन्स I certain that you are already fully aware of this matter. The letter humbly intends to do aware your bid to this issue in the capacity of the प्रधान सेवक. मी तुम्हाला पंतप्रधान नाही प्रधान सेवक म्हणून सांगतोय की या महिला न्याय मागतायत, या महिलांच्यासाठी तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतली गेली पाहिजे. ब्रिजभूषण सिंगवर ऍक्शन घ्या आणि असा ब्रिजभूषण जर माझ्या महाराष्ट्रात येणार असेल तर मी त्याला येऊ देणार नाही, असं पत्र यांनी ट्विटर हँडलवर टाकलं. पत्र कुणाला लिहिलंय? पत्र मोदींना लिहिलंय. लगेच त्यांचे सगळे घ्या 200 वाले सगळे भक्तुल्ले बघा 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 आमच्या साहेबांनी मोदींना पत्र लिहिलं, आमच्या साहेबांची किती ताकद आहे, मोदींना खडसावलं. खरंच खडसावलं का मोदींना? घ्या रे पत्रकारांना, लय कॉपी येत माझ्याकडे, घ्या दादा घ्या. नादच करायचा नाही माझा.
राईट टू इन्फॉर्मेशन टाकलेलं आहे. माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली मी, माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली आणि या माहितीमध्ये मी विचारलं होतं की राज ठाकरेंचं पत्र जे 31 मे 2023 त्यांनी लिहिलं होतं ते पत्र तुम्हाला प्राप्त झाले का? हे पत्र तुमच्याकडे आले आहे का? मला जरा माहिती सांगा. काय सांगते PMO ऑफिस बघा. आता माझ्याकडे चष्मा नाहीये, प्रयत्न करते वाचायचा तरीही. आपण असं विचारलं होतं की देअर वॉज अ लेटर सेंट ऑन 31 May 2023 बाय MNS अबाउट Shri Raj Thakre who was seeking PM Shri Modi ji attention on complaint demands from women wrestlers who are pursuing. मला हे अक्षर नीटची कळत नाहीये की असं एक पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र तुमच्याकडे आलं का? मी हे स्क्रीनवर दाखवले तिकडे आणि तुम्हाला पण याच्या कॉप्या देते. काय माहिती दिली प्राईम मिनिस्टर ऑफिसने बघा. द लेटर डेटेड 31 May which you are demanding of Shri Raj Thakre is not received in our office. घ्या. शो किती करतो माणूस, स्टंटबाजी किती करतो, किती स्टंट करावे. आता त्यांना असं वाटतंय की एवढं सगळं केल्यावर खरं तर मिस्टर राज यू आर नॉट माय टार्गेट. अजिबात नाही. राज ठाकरे हे माझं टार्गेटच नाही. मी कधी बोलणार पण नाही. आज शेवटचा विषय, पुन्हा बोलणार पण नाही, कधीच बोलणार नाही. माझं टार्गेट राज नाही, माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे देवेंद्र फडणवीस आहेत. डंके किचोरतात. आपलं कसं ओपन किचन जे शिस्त ते दिसतं. या देवेंद्र फडणवीसांची एक आक्रस्ताळी बाई 2-4 दिवसापूर्वी बोलली. खैर त्या बाईवर पण मला जायचं नाही. सुप्रियाताईंच्या पर्स बाळगू मोठ्या झाल्या बाया, त्यांच्यावर नाही बोलायचं. पण ती रेणुकाजींना बोलताना बरंच काही खिचडी घोटाळ्याबद्दल वगैरे बोलत होती. कोविडच्या काळातल्या, कोविडच्या राजकारणाबद्दल यांनी बोलूच नाही. कोविडच्या काळामध्ये सीएम केअरला फंड देण्यापेक्षा PM केअरला फंड द्या असं निर्लज्जपणे सांगणारे कोणत्या पक्षाचे लोक आणि नेते होते ते त्यांनी सांगावं. तो PM केअर फंड आम्ही माहिती अधिकारामध्ये विचारलं तेव्हा असं कळलं की PM केअर फंड नावाचा कुठला फंडच नाहीये, हे खाजगी खातं आहे. का? इथल्या लोकांचे करोडो पैसे कुठे गेले त्याचं उत्तर द्यावं. पण त्यावर ते फार बोलले. जर एवढी भाजपला इच्छा असेल कोविड मधल्या काळातल्या त्या सगळ्या गैरप्रकाराची, तर या मंचावरून स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की कोविडच्या काळामध्ये जी आरोग्य समिती होती त्या आरोग्य समितीचा अध्यक्ष ज्याला केलं होतं तो होता अमेय घोले. अमेय घोले आता कुठे? अमेय घोले आता तुमच्याकडे. करा चौकशी. आता नाही दादा, मशालीचे चटके बसले पाहिजेत 20 तारखेला. मशालीचे चटके, बुडाला मशाल लागली पाहिजे. या कोविडच्या काळाचं जर त्यांना खरंच परीक्षण करायचं असेल तर कोविडच्या काळामध्ये इथं BMC ला काम करणारा आयुक्त चहल, हा चहल आता कुठे आहे? तो मुख्यमंत्र्यांचा आता विश्वासू अधिकारी म्हणून मुख्यमंत्री कार्यालयामध्ये. विचारा, आम्ही अडवले का? या सगळ्या कोविडच्या काळामध्ये स्टँडिंग कमिटीचे चेअरपर्सन कोण होतं? यशवंत जाधव. कुठे आहेत? तुमच्याकडे आहेत. आरोप कुणी केले होते? तुमचा कार्यक्रम करून टाकण्याला टाकला. पण तुमचा कार्यक्रम करायच्या आधी तुम्ही तर माझ्याच याच दिशेला काढल्या. कशा करायचं? किरीट सोमायला केलं होतं ना आरोप. मग तो यशवंत जाधव जर तुमच्याकडे आहे तर करा मग चौकशी. यशवंत जाधव तुमच्याकडे, अमेय घोले तुमच्याकडे, चहल तुमच्या ताब्यामध्ये, करा चौकशी या सगळ्या गोष्टींची. कुणाला वेड्यात काढताय? राजे हो, हे सगळं का सांगावं लागतंय? कारण धारावी असेल, वडाळा असेल, हा सगळा मल्टी टेक्स्चर भाग आहे. या सगळ्या भागाचे प्रश्न सोडवायच्या ऐवजी इथल्या माणसांनी, इथल्या लोकांचं राजकारण करत फक्त स्वतःच्या तुंबड्या भरल्या, स्वतःचे खोके जमा केले. आम्हाला काय मिळालं? आम्ही एक लढाई उभी केली. ही लढाई महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता बाधित ठेवण्याची आहे. वडाळाकरांना माझ्याकडे वेळ नाहीये, त्याच्यामुळे फार कळकळीनं मुद्दे एकच सांगायचा आहे की जर खरंच या वेळेला तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर निर्णय घेताना काही मुद्दे आठवा. निर्णय घेताना आतापर्यंत ज्या महिलांचा अवमान झाला त्या सगळ्या महिला एकदा चेहऱ्यासमोर आणा. निर्णय घेताना लाठीचार्जच्या नावाखाली बारसू रिफायनरीच्या आंदोलनापासून ते आंतरवली सराटीच्या तिथल्यापर्यंत जिथे जिथे देवेंद्र फडणवीसांनी लाठी हल्ले केले ते सगळे लाठी हल्ले आणि जखमी लोक आठवा. दादा हो,
याच भगतसिंग कोश्यारीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा कसा अपमान केला ते आठवा. आणि याच महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत पाटील असतील, प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, मंगलप्रभात लोढा असतील, यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल काय बोलले तेही आठवा. काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण या लोकांनी केलं. एकदा हा सगळ्या महापुरुषांचा अपमान करणारी ही माणसं, जे देवेंद्र फडणवीस आणि जी भाजपा आता शिवाजी महाराजांचा फोटो वापरतात, त्या देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवरायांचा अवमान होताना एक चकार शब्द काढला नाही, कोश्यारीच्या विरोधात साधा निंदाव्यंजक ठराव मांडला नाही. या लोकांना कसं माफ करायचं ही वेळ आहे ते सांगण्याची. राजे हो, सगळ्या प्रश्नांवरती या एकाही प्रश्नावर जेव्हा मोदींना उत्तर देता येत नाही तेव्हा ते जाहिराती करायला बघताय. पण मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे, केरळामध्ये हे झिरो आहेत, तमिळनाडूत यांना कोणी घुसू देत नाही. ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये ताकदीने लढताहेत, तेजस्वीने शड्डू ठोकलेला आहे, स्टॅलिनने इंगा दाखवलेला आहे. आंध्र कर्नाटकची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. दिल्लीत आत्ताच केजरीवालजी पिंजऱ्यातनं वाघ बाहेर आलेले आहेत. आणि महाराष्ट्रात वातावरण फिरलेलं आहे. न्याय यात्रा आणि न्यायनिष्ठेचा जो जाहीरनामा आलेला आहे त्यामुळे यांना पळता भुई थोडी झालेली आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता त्यांनी नवत काहीतरी फंडा काढला, म्हणाले अदानी अंबानी, आणि ते मुद्दे काढले. जर अदानी अंबानीकडे एवढे पैसे आहेत तर मोदी साहेब तुमची ईडी काय घरगडी म्हणून काम करते काय? पाठवा त्या ईडीला तिकडे आणि करा चौकशी एकदा. पण त्यावरही ते बोलत नाही. राजे हो, हा अदानी अंबानीकडचा पैसा म्हणजे तुमच्या माझ्या कष्टाचा पैसा आहे. सांगा बिर्ला, बाटा, टाटा, सांगा आमचा साठा कुठं आहे, आमच्या धनाचा वाटा कुठं आहे? हे विचारणारे वामनदादा कर्डक, तो आमच्या धनाचा वाटा त्या अदानी अंबानीला जे देणारे आहेत ते हे मोदी जे आहेत. त्यामुळे मोदींना हटवायचं असेल तर पहिल्यांदा इथं राहुल शेवाळेला हटवावं लागेल. राहुल शेवाळेंना हटवल्याशिवाय अदानींना ठामपणे प्रश्न विचारणारे अनिल भाऊंना आम्हाला पार्लमेंटमध्ये पाठवायचंय. कारण पार्लमेंटमध्ये कोणीतरी ठामपणे बोललं पाहिजे. आणि काही निवडणूक महत्वाची आहे. राजे हो, अरे 200 रुपये जर खिशातले पडले तर किती जीव बेचैन होतो आपला. आईला 200 आईला लय नोट जपून ठेवली ती बरं काय. काय चहाला सुद्धा मोडले नाही पैसे. अहो स्टेशन पासून तसाच आलो, भिजत आलो, पण रिक्षा नाही केली. जपून ठेवले ते पैसे, जपून ठेवले होते, हरवले बघा. कष्टाचे होते, पचणार नाही. जीव किती तळतळतो. एक नोट हरवली तर जीव इतका तळतळतो. राजे हो, ज्यांच्या पाप जाद्यांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली आणि एक अख्खा पक्ष उभा केला, तो पक्ष जर भाजपा सत्तेच्या आणि पैशाच्या आणि खोक्याच्या जोरावर अख्खा पक्ष पळवत असेल आणि लोकशाहीची क्रूर थट्टा करत असेल तर ही संविधानिक लोकशाही, ही संसदीय लोकशाही ज्या संविधानकर्त्यांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे, ते संविधानिक लोकशाही वाचवण्यासाठी इथं मशाल पेटवावी लागेल. इथं अनिल भाऊंच्या पाठीशी उभं राहावं लागेल. आणि हो, अजून एक शेवटचा की मी इतकं सगळं बोलतेय, इथे खूप सारे पोलीस खात्याचे लोक आहेत. फार ठामपणे गंभीरपणे नोंदवलं पाहिजे. याच्या आधीच्या माझ्या सभेमध्ये मी मिस्टर राज यांचे सगळे व्हिडिओ दाखवलेले आहेत. भीत तर कुणालाच नाही, पण तुम्हाला माहिती असावं, अजिबात भीत नाही. भीत असते तर फार एवढा मोठा कळप घेऊन आले असते. एकटी फिरते आणि वारंवार सांगते की कळप लांडग्यांचे असतात, वाघीण एकटीच येते. पण अशा सगळ्या परिस्थितीत माझ्याबद्दल काहीही झालं, माझ्याबद्दल काहीही 19-20 झालं तर त्याची जबाबदारी संपूर्णतः श्री राज ठाकरे यांची असेल. याची कृपया गृह खात्याने नोंद घ्यावी. दादा हो, मला जी भूमिका मांडायची होती ती भूमिका माझी मांडून झालेली आहे. कमीत कमी वेळेत मांडायचा प्रयत्न केलेला आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा मला अजिबात हेतू नव्हता. पण तरी सुद्धा माझ्या बोलण्यामुळे कुणाला राग आला असेल, कुणाचा उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाला जर वाईट वाटला असेल तर तुम्हाला वाटणार नाही, समजू शकते, तुमची दाद दिसते त्याच्यातून. पण एखादा खबरे असतोच. बघा की राहुल भाई, बघा की खबऱ्यांचं फार मोठं राजकारण नसतं. बिचारे 30, 60, 90 हाफ बिर्याणी एवढ्या पुरतेच असतात. पण जर खबऱ्यांना बी वाईट वाटलं असेल तर त्या सगळ्यांची, यापैकी एकाचीही माफी मागणार नाही. मला असंच बोलायचं होतं आणि या स्टाईलमध्ये बोलायचं होतं. थांबते, रजा घेते. 20 तारखेला मशाल पेटूया.
या एका अभिवचनासह अपीलसह थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटचे 2 मिनिटं आहेत.